केशव बसमधून खाली उतरला. खूप वर्षांनी आपल्या गावी आला होता. त्याच्या पुढ्यात 2 रस्ते होते. बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे तो फार गोंधळात पडला, कारण 7 वर्षांचा असताना त्याने या गावाला रामराम ठोकला होता आणि आता तर तो 30 वर्षांचा झाला होता. शिवाय बस स्टँडवर कोणीच नव्हतं. विचारणार तरी कोणाला? त्याच्या मावशीनं त्याला सांगितलं होतं की डावीकडे जायचं की उजवीकडे, पण तो पुरता विसरला होता. शेवटी त्याला मावशीने सांगितलेली दुसरी गोष्ट आठवली. ज्या रस्त्यावर कुठली चहाची टपरी दिसेल तो रस्ता आपल्या घराकडे जातो, पण त्या दोन्ही रस्त्यावर कुठलीच चहाची टपरी नव्हती. त्याने विचार केला, कदाचित एवढी वर्ष झाली आहेत, नसेलही आता इथे टपरी, म्हणून त्याने श्यामकाकांना फोन लावावा असा विचार केला. पण तेवढ्यात तिथे एक बाई आली. तिने केशवला विचारलं, पाहुणा कुठं हरवलात? त्याने त्या बाईकडे पाहिलं. ती साधारणतः 25 वर्षांची असेल, लावण्यवती. तिचा शृंगार पाहून कोणीही घायाळ होईल असा होता. केशव म्हणाला, मला चांदवाडीमध्ये जायचं आहे, पण चांदवाडीकडे हा रस्ता जातो की दुसरा ते माहीत नाही. त्यावरती बाई म्हणाली, एवढंच? मला पण तिथेच जायचंय, चला माझ्याबरोबर. आमचा कालच इथे कार्यक्रम झाला. तुम्ही शुद्ध मराठी बोलता? केशव त्या बाईबरोबर चालू लागला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. मराठी बोलता येतं मला, तेही शुद्ध बरं का. तुम्ही मुंबईचं पाहुणं वाटतं. हो, 23 वर्षांनी गावात परत आलोय. आई बाबा गेल्यानंतर मावशीनेच वाढवलं मला, तेही मुंबईत. मग आज अचानक गावी का? चांदवाडीमध्ये माझा नक्षत्र नावाचा बंगला आहे, त्याचा सौदा करायचा आहे. तसंही माझं इथे कोणीच नाही, व्यवहारासाठी आलोय. अच्छा, असं आहे तर. हो, आणि तुमचा फड वगैरे आहे का? इथे कालच आमचा कार्यक्रम झाला. आजगाव सोडणार आहे मी कायमची. कायमची म्हणजे? अहो, म्हणजे इथे कमाई नाही ना होत नीट, म्हणून म्हटलं. पण मला एक सांगा, 2 रस्त्यांमध्ये तुमची तारांबळ उडाली होती, तर बंगला कुठे आहे ते कसं कळणार तुम्हाला? मावशीने सांगितले की 7 मिनिटांवर आमचा बंगला आहे. शिवाय आमचे केअरटेकर श्यामकाकाही बंगल्यावरच असतील. तुम्हाला ओळखतील ते? हो, त्यांनी माझ्या हातात ही बॅग बघितली की लगेच ओळखतील ते. शिवाय मी लाल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे असं सांगितले त्यांना फोनवर. हे बघा, आलं माझं घर. चला माझ्या घरी, थोडा चहा नाश्ता करा. नको, राहू दे, मला जायचंय आता दुसरीकडे. आवरावरही करायची आहे. ती बाई आपल्या मार्गाने परत गेली. केशवने श्यामकाकांना फोन केला. हॅलो काका, मी पोहोचलो, बंगल्याच्या बाहेरच आहे. केशव, अरे मी बंगल्यातच आहे, ये लवकर. हो ठीक आहे, आलोच काका. असं म्हणत तो बंगल्यात आला. बंगला खूप सुंदर होता. शिवाय केशव येणार म्हणून तो लख्ख केला होता. केशवला पाह श्यामकाका म्हणाले, अरे केशव, किती वर्षांनी पाहतोय तुला. खूप मोठा झाला आहेस. खूप आनंद झाला बघ तुला बघून. हो काका, मलाही खूप आनंद झालाय. पण काका, उद्याचा दिवस फक्त, मग मी मुंबईला असतोही कायमचा. परवा हा बंगला त्या मंडळींचा होईल आणि तोही कायमचा. तेही खरंच आहे म्हणा. इथे राहून तरी काय करणार तू? असो, तू हातपाय धु आणि हा नाश्ता करून घे. थोडा आरामही कर. हो काका, नाश्ता करतो, पण आराम दुपारी, आता काम आहे ना. असं म्हणत त्याने आपले हातपाय धुतले, नाश्ता केला आणि आपल्या कामाला लागला. बंगल्याची कागदपत्रे पाहू लागला. संपूर्ण बंगल्याचे निरीक्षण करू लागला. सोबत श्यामकाकाही होतेच. संध्याकाळी ते आपल्या घरी गेले. आता केशव बंगल्यात एकटाच होता. बघता बघता रात्र झाली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. बंगल्यातही भयान शांतता पसरली होती. पण केशवला त्याची काहीच पर्वा नव्हती. त्याने रात्रीचे जेवण केले आणि जेवणाची भांडी धुण्यासाठी स्वयंपाकघरात आला. त्याने भांडी घासली. बाहेरच्या खोलीत जाणार तेवढ्यात त्याला गाणं ऐकू आलं. त्याला आश्चर्यच वाटलं, कारण तो आवाज स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीतून येत होता आणि त्या खोलीत ना टीव्ही होता ना रेडिओ. त्याला आता थोडी भीती वाटू लागली, पण तितक्यात त्याच्या दारावर कोणीतरी थाप देतंय असं वाटलं. तो बाहेर आला. दार उघडलं.
समोर तीच बाई त्याला सकाळी भेटलेली, थोडी भिजली होती. त्याला आश्चर्य वाटलं की ही इथे रात्रीची काय करते. त्याने तिला घराच्या आत घेतलं आणि विचारलं, बाई, तुम्ही एवढ्या रात्री आणि तेही पावसात काय करताय? ते नंतर सांगते, आधी माझी गोष्ट ऐका. तिचे असे हे बोलणे ऐकून केशव मनातल्या मनात बोलला, काय बाई आहे, एवढ्या रात्री तिला काय गोष्ट सांगायची आहे? केशवने तिला टॉवेल देऊ केला, पण तिने तो नाकारला. तिला फक्त गोष्ट सांगायची होती. केशवने तिला परत विचारलं, ते गाणं तुम्हीच गात होता ना बाहेर? ते राहू दे, आधी माझी गोष्ट ऐका. ती बोलू लागली, ही 23 वर्षांअगोदरची गोष्ट आहे. याच गावात रेणुका नावाच्या लावण्यवतीचं आगमन झालं. तिची लावणी पाहण्यासाठी लोक उतावळे असायचे. तिच्यावर पाण्यासारखे पैसे उधळायचे. तिचे वाक्य तोडत केशव म्हणाला, पण हे तुम्ही मला आता का सांगताय? मध्ये बोलू नका, माझी गोष्ट सांगून झाली की मग बोला. त्यावर केशव म्हणाला, ठीक आहे, बरं बोला. तसे ती बाई पुढे सांगू लागली. याच गावातील एक इसम तिच्यावर फिदा झाला, एवढा की तो आपल्या बायकोलाही विसरला. त्या बाईच्या घरी येऊ लागला. त्या इस्माने तिला वचन दिलं की तुला मी सुखात ठेवीन, आपण दोघं एकत्र राहू. पैसेवाला होता तो. त्याने तिला लावणी सोडायला सांगितली. तिनेही ती सोडली. पण कार्यक्रम मंडळींना पैशाचा आणि स्वाभिमानाचा फटका बसला. रेणुकाने आयत्या वेळेला कार्यक्रमामधून माघार घेतली. ती मंडळी तिच्यावर खूप नाराज झाली. पण आपलं चांगलं आयुष्य आता सुरू होणार म्हणून ती निर्धास्त राहिली. या उलट नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्या इस्माला एक मुलगा होता. तो एक दिवस त्याच्या वडिलांकडे आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही वाईट आहात. तुमच्यामुळे मला गावातली पोरं चिडवतात, मला खेळायलाही घेत नाहीत, छळतात मला. बोलतात की तुझे बाबा बाहेर रंग उधळतात, दुसऱ्या बाईबरोबर असतात. तुम्ही त्या बाईबरोबर नका राहत जाऊ, मग मला गावातील पोरं चिडवणार नाहीत. त्याचे बोलून झाले की त्याची आई बोलू लागली, अहो, निदान माझं नाही तर पोराचं तरी ऐका. त्या बाईचा नाद सोडा, नाहीतर आपल्या पोरावर याचा परिणाम होईल. त्याला वाईट टाकल्यासारखं वाटतंय. हे ऐकून तो इसम विचारात पडला. आपल्या कृत्याचे वाईट परिणाम आपल्या पोराला भोगायला लागतायत हे त्याला सहन झालं नाही. पोरावर त्याचा जीव होता. तो थेट रेणुकाकडे गेला आणि बोलला, आजपासून तू आणि मी अनोळखी. त्याने तिला पैशांची एक बॅग दिली आणि म्हणाला की तू पुन्हा तुझ्या कामात मन रमव, तुझं इथे काहीच काम नाही. रेणुकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या भरवशावर तिने लावणी सोडली होती. तिने त्याला विचारलं, हे असं अचानक का? त्यावेळी त्याने तिला सांगितलं की आपल्या नात्यामुळे माझ्या पोराला त्रास होतोय आणि मला ते सहन होणार नाही. पुढे त्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली, पण शेवटी रेणुका एकटी पडली. तो बंगला तिने सोडला कुठे, त्या इस्माने सोडायला लावला. ती परत आपल्या कार्यक्रम मंडळींना भेटली, पण त्यांनी तिला परत घेतलं नाही. तिचं आयुष्य बेचिराग झालं. पुढे काय करावं ते तिला कळत नव्हतं. पण एक मात्र होतं, तिला सूड घ्यायचा होता. ती घराबाहेर पडली. शून्यात पाहून रस्त्यावर चालत होती. तिच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. तिच्यासाठी सगळं काही संपलं होतं. ती विचारात नैराश्यात इतकी गुंतली होती की तिच्या मागून एक ट्रक वेगाने येत आहे तेही तिला कळलं नाही. ट्रक ड्रायव्हर जोरात हॉर्न वाजवू लागला. तिने तो ऐकेपर्यंत वेळ निघून गेली होती. तो ट्रक तिच्यावरून गेला. देहाचे 2 तुकडे झाले. रस्त्यावर तडफडत तिचा काही क्षणात मृत्यू झाला. पण तिचा सूड अपूर्ण होता. ती जरी या जगात नसली तरी तिच्या सुडाची भावना तिला इथून जाऊ देत नव्हती. काही दिवसानंतर तो इसम आणि त्याची पत्नी बाहेरगावी जात होते. तेव्हा त्या अतृप्त आत्म्याने शेवटी आपला सूड घेतला. एका अपघातात ते दोघेही गेले. पण इतके करूनही तिच्या मनात एक सल राहिली की ज्याच्यामुळे हे घडलं तो तर अजूनही जिवंत आहे. त्या इस्माचा लेक आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. त्या इस्माचं नाव माहिती आहे तुम्हाला? केशव ही सगळी गोष्ट ऐकून म्हणाला, नाही, पण हे सगळं मला माहिती आहे असं वाटतंय. ही गोष्ट थोडी.
त्या इसमाचं नाव होतं वसंतराव पाटील. त्या बाईचं हे वाक्य ऐकून केशवच्या पायाखालची जमीनच सरकली. तू म्हणजे तू जिवंत नाहीस आणि तो मुलगा मी आहे? हो, शेवटी मला तुझा जीव घेतल्यावरच मुक्ती मिळेल. किती वर्ष वाट पाहिली तुझी. तुझी मावशीही आली होती गावी, पण तीही एकटीच जमिनीच्या व्यवहारासाठी. तुझ्याच भेटीसाठी माझा आत्मा तळमळत होता. शेवटी ही रात्र आलीच. तसे केशव घाबरतच म्हणाला, तुझा असा अंत तुझ्या कर्मामुळे झालाय. लग्न झालेल्या माणसाशी नातं जोडलंच नसतं तर असं झालंच नसतं. आपला जीव वाचवण्यासाठी त्याने दारापाशी धाव घेतली. दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण दार उघडता येत नव्हतं. दुसरीकडे रेणुकाने हातात सुरी घेतली आणि केशवच्या दिशेने फेकली, पण त्याच वेळात दरवाजा उघडला. बंगल्यापाशी लोक जमा झाले. लोकांना काहीच कळत नव्हतं की हा काय प्रकार आहे. श्यामकाकांच्या पत्नी ढसाढसा रडत होत्या. शेवटी नवरा गमावला होता त्यांनी. पोलीस केशवला जेलमध्ये घेऊन गेले. त्याची आरडाओरड चालूच होती. मी श्यामकाकांना नाही मारलं, तिनेच मारलंय. पण त्याचं कोणीही ऐकत नव्हतं, कारण त्या सुऱ्यावरती त्याच्याच अंगठ्याचे निशाण होते. केशव जेलमध्ये एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि त्याला ते भयंकर दृश्य आठवलं. कसं तरी त्याच्या हातून रात्री दार उघडलं. तो बाहेर पळतच सुटणार होता, पण दार उघडलं आणि समोर श्यामकाका उभे. कदाचित त्याचे बोलणे ऐकून त्यांच्या घरातून आवाज आला असेल. बाजूलाच राहत होते ना शेवटी. रेणुकाने फेकलेला सुरा केशवला न लागता थेट श्यामकाकांच्या छातीत रुतला. ते तिथेच ठार झाले. हे बघून केशवलाही भोवळ आली. सकाळी उठून पाहतो तर काय, त्याच्या हातात सुरा होता. तो दचकला, पण काही क्षणात तिकडे श्यामकाकांच्या पत्नी आल्या. कदाचित त्यांना हे माहीत नव्हतं की रात्री काका इथे आले होते आणि त्यांना शोधायला त्या आल्या होत्या. केशवला हे सहन होत नव्हतं. तो परत बडबडू लागला. शेवटी त्याच्या कानाजवळ काहीतरी ऐकू आलं. काय पाहुणं, मरणार तर तुम्ही आहातच, पण थोडं सोसावं असं वाटलं म्हणून हा खटाटोप. केशव हे ऐकून बधीर झाला. पोलिसांना वाटलं की हा वेडा आहे म्हणून त्याने श्यामकाकांवर हल्ला केला, पण कारण काहीतरी वेगळंच होतं. शेवटी पाखरू पिंजऱ्यात अडकलं होतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.